अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी कशा पद्धतीने कट कारस्थानं केली याचा भांडाफोड आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर सुनील तटकरे भलतेच अस्वस्थ झालेले आहेत। सुनील तटकरेंनी अस्वस्थ होऊन रोहित दादांच्या संदर्भाने जी काही विधानं केली ती अतिशय हास्यास्पद आहेत। सुनील तटकरे साहेबांना मला नम्रपणाने सांगायचंय, पवार कुटुंब एक आहे। अजितदादांचे पुतणे रोहित पवार आहेत। त्या कुटुंबाला जे दुःख झालं होतं ते दुःख तुम्हाला झालेलं नाही। अजितदादांच्या अंत्यविधीनंतर तुम्ही तातडीने बारामतीमध्ये आमदारांची निवडक बैठक घेतली। कशासाठी घेतली? बारामतीमध्ये अंत्यविधी सुरू असताना सह्यांची मोहीम कुणी राबवली? अजितदादांच्या निधनानंतर राखीच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही हजर राहू शकला नाहीत। तुम्हाला दादांच्या राखीच्या कार्यक्रमाला सुद्धा कोणाला येता आलं नाही। तुम्ही सगळेजण गडबडीत होतात। कशाच्या गडबडीत होतात? दादांचा पक्ष ताब्यात घेण्याच्या गडबडीत होतात। त्यामुळं तुम्ही जे काय म्हणताय की अजितदादांचं शव हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर कुणी काय केलं हे गुपित न ठेवता जाहीर कराच। तुमच्याकडे जी जी काही माहिती आहे ती खरंच महाराष्ट्राला कळू द्या, पण उगीच कुठेतरी अंधारात बाण मारू नका ही तुम्हाला विनंती आहे। तुमची आणि प्रफुल्ल पटेलांची कट कारस्थानं लपून राहिलेली नाहीत। तुम्हीच अजितदादांना एनडीएमध्ये घेऊन गेलात। तुम्हीच अजितदादांच्या पक्षाला एनडीए सोबत घेण्यामध्ये पुढाकार घेतला। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे तुम्ही दोघं स्वार्थाचं राजकारण करत आहात। अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आजही प्रयत्न करत आहात। सुनेत्रा वहिनी पवारांना तुम्ही अंधारात ठेवून काही गोष्टी केल्या हे आता सर्वांच्या लक्षात येत आहे, परंतु तुम्हाला अजितदादांच्या पक्षातले अनेक लोक ओळखून आहेत। लवकरच तुमचा सुद्धा भांडाफोड होईल।